डॉक्टर बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रेम केलं ते फक्त पुस्तकांवर. कारण पुस्तकातून त्यांना जी ऊर्जा मिळाली ती कदाचित त्यांना कुणाकडूनच मिळाली नाही. याच ज्ञानाच्या जोरावर त्याने भारताचे संविधान लिहिलं. त्यात त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे की त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. या राजगृहाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती नसते, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. बाबासाहेबांनी उभारलेलं घर म्हणजे त्या काळात जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. या ग्रंथालयामध्ये 50,000हून जास्त पुस्तके होती. या घराचं काम पूर्ण झाले तेव्हा बाबासाहेबांनी हे दाखवायला रमाबाईंना आणले. रमाबाई म्हणाल्या की हे घर नाही तर जगातील सर्वात मोठ्या विद्वानाचे पुस्तक ग्रंथालय आहे. इथेच बाबासाहेबांनी खूप पुस्तके लिहिली. भारताचे संविधान, बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकांचे साक्षीदार ही वास्तू राहिली आहे. राजगृह हे मुंबईच्या दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीतील बाबासाहेबांचे निवासस्थान. ही पवित्र वास्तू 3 मजली असून जगातील बुद्धिवंत, बौद्ध आणि आंबेडकरी जनतेचे पवित्र श्रद्धास्थान आहे. दररोज लाखो आंबेडकरी जनता या पवित्र वास्तूला भेट देण्यासाठी येतात. विशेष करून 6 डिसेंबरला म्हणजेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि राजगृह येथे लोक बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
आता या वास्तूमध्ये बाबासाहेब आणि रमाबाईंनी वापरलेल्या अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. बाबासाहेबांनी या पवित्र वास्तूसमोर आपल्या फॅमिली आणि टॉमी बरोबर काढलेला हा फोटो